मागे पौर्णिमा होती आणि मम्मी बोलली मी चाललेले आहे नारायणपूरला, तुम्हाला यायचं का? तर आम्ही पण सगळेजण फटाफट आवरलेला आहे आणि आम्ही गेलो नारायणपूरला. तिथं बैलजोडी तुम्हाला दिसत आहे. तर आज कुडीतवरून वीरला सगळे देव जाणार आहेत आणि आज देवाचं लग्न असतं, तर वीरची यात्रा आजपासून चालू होणार आहे. सो मस्त असा आम्ही एन्जॉय करत करत गेलेलो आहे. आणि इथं आम्हाला भेटले टिक्का लावणारे बाबा. तर टिक्का लावणाऱ्या बाबांकडून मी रुद्र आणि ईशाननी टिक्का छान असं लावून घेतलेला आहे. आणि बाबा बराच वेळ थांबत होते, कारण की बाबांना असं वाटत होते की शूटिंगमध्ये येते की नाही. ते बाबांना म्हटलं हो बाबा, तुम्हाला सुद्धा आम्ही शूटिंगमध्ये घेणार आहोत. आणि मीही टिक्का लावून घेतलेला आहे. आणि आम्ही असं मस्त असं एन्जॉय करत करत आजचा आम्ही नारायणपूरला भरपूर असा एन्जॉय केलेला आहे. आणि बऱ्याच दिवसांनंतर मी नारायणपूरला गेले होते, तर मला खूप छान वाटलं. होम मला भेटलेला आहे आणि होमाचं दर्शन आम्ही इथे होम चालूच होता तोपर्यंतच आम्ही म्हणलं की प्रचंड प्रमाणात गर्दी होते आणि नंतर तर खूपच गर्दी वाढते, तर आपण महादेवाचं दर्शन घेऊन येऊयात. तर नारायणपूरला जर तुम्ही गेलात तर तिथे शेजारी महादेवाचं मंदिर आहे. तर महादेवाच्या मंदिरामध्ये शूटिंग काढणं अलाउड नाही, पण मी त्यांना विचारलं होतं की मी शूटिंग काढू का, तर ते बोलले काढू शकता. म्हणून मग इथे मी शूटिंग काढून घेतलेलं आहे. तर पाहू शकता खूप छान प्रकारे अगदी निवांत असं आपलं दर्शन झालेलं आहे, कारण की गर्दी नसल्यामुळे. रुद्रांनी देवाच्या पाया डोकं टेकून पाया पडलेला आहे, ईशानही डोकं टेकून पाया पडलेला आहे, मम्मीही डोकं टेकून पाया पडलेले आहे. आणि मीही आमचं खूप छान प्रकारे इथे दर्शन झालं आणि आम्ही निघालो. मग सगळ्यांनी इथं इबूत असं लावून घेतलेलं आहे. आणि या बाबांनी थोडे 4 सल्ले काही रुद्राला दिलेले आहेत, तर रुद्राला ते पटलेले देखील आहेत. अजून इथे सुद्धा महादेवाचं मंदिर आहे आणि पाहू शकता जुने मंदिरं खूपच छान असतात. तर मला फारच महादेवाची मंदिरं आवडतात. मग इथे थोडंसं आजूबाजूच्या परिसराचं म्हणलं शूटिंग काढून घ्यावं. आणि इथे आम्ही शूटिंग काढून घेतलं आणि परत आम्ही होमाच्या जवळच आलेलो आहोत. आणि दत्त महाराजांचं दर्शन करायचं आणि बऱ्याच दिवसानंतर जाणार म्हटल्यानंतर हार तर मला घ्यायचाच होता आणि खूप छान असा मोठा हार घेतलेला होता. इथे दोघांचं मी शूटिंग काढून घेतलेलं आहे. तुम्ही जरी इथे गेलात तरी इथे आणि त्याच्या मागेच पहा आपल्याला अन्नदानाची सुद्धा सोय आहे. तर हार आम्ही घेतलेला आहे आणि तो हार मला बिलकुलही झेपत नव्हता, पण दत्त महाराजांच्या मूर्तीला तो हार खूपच छान दिसणार होता. माझं त्या हारावरती मन गेलं आणि मी म्हटलं की चला आज मला हाच हार घ्यायचा आहे. आणि आता पहा दर्शनाला गेलो तर तुम्ही पाहू शकता की दर्शनाला प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती. आणि एवढ्या गर्दीतही म्हणलं की चला आता आपल्याला दर्शन तर घेणं भागच आहे. तर दर्शनासाठी आम्ही गेलो आणि हार मम्मीने घेतलेला होता. मम्मीने त्यांच्याजवळ हार दिला, तर त्यांनी आवर्जून त्यांनी परत आम्हाला बोलावलं आणि त्यांच्याकडून आम्हाला हार आणि नारळ दिलेला आहे. तर आपला हार त्यांनी ठेवलेला आहे. मम्मीने त्यांना सांगितलं की आमचा हार घाला, ते घालतो बोलले. कारण की मला आठवते की लहानपणापासून मी तुळशीचे खूप मोठे मोठे हार आणि झेंडूचे खूप मोठे मोठे हार मी नारायणपूरला दत्त महाराजांना दिलेले आहेत आणि ते त्यांनी खरंच घातलेले आहेत. तर इथे पहा छान असं भजन चालू होतं, त्याच्यामुळं ईशानला भरपूर असं एन्जॉय करत होता. ढोलकीच्या म्हणजे नाच जो चालू होता त्याच्यावरती ईशान छान असं डान्स करत होता. आणि पाहू शकता तुम्ही दुपारच्या आरतीची तयारी झालेली आहे. आणि आता इथून पुढे ही गर्दी प्रचंड प्रमाणात वाढते, कारण की दुपारच्या आरतीला सुद्धा भरपूर सारे लोक येत असतात. आणि ते आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. दोघांनी डोकं टेकवलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे. आणि पहा इथे महादेवाचं सुद्धा खूप छान असं तिथेच ठेवलेलं आहे. तर आणि उंबराचंही झाड आहे, तर त्याचंही दर्शन घेतलेलं आहे. आणि ईशानी इथे पण पहा भरपूर एन्जॉय केला. नंतर आम्ही जिथे होम होतो तिथे जाऊन होमाचं दर्शन घेतलेलं आहे. आजीबाईंनी 4 सल्ले चांगले दिलेले आहेत मला, की दिल्याने नेहमीच आपल्याकडे येत असतं. तरी आजीबाईंच्या या सल्ल्यावरती मी नेहमीच चालणार आहे. आणि इथे पहा दादानी पाया पडले म्हणल्याच्या नंतर मलाही मम्मी इथे शूटिंग काढायचंच आहे असं हट्ट करत करत ईशान म्हणला की मला पण बाबा शूटिंग काढायचं. ते म्हणलं ठीक आहे बाबा तुझंही आपण काढून घेऊयात. तर गेला तो त्रिशूळाजवळ गेला. मग छान छान असे तिथं त्याचं चालू होतं पोज देणं की मी असं करू का मम्मी, मी तसं करू का मम्मी. नंतर पाय वगैरे पडून झालेले, मम्मीचे गुडघे होतात तरीसुद्धा मम्मीने दोघांनाही उचलून घेतलेलं आहे आणि दोघांनी घंटी वाजवलेली आहे. पाहू शकता तुम्ही भैरवनाथाचं किती सुंदर असं इथे आपल्याला दर्शन झालेलं आहे. आणि नंतर आम्ही पहा दर्शन घेतलं आणि पालखीचंही नाथांची पालखी तिथेच ठेवली होती, तर पालखीचंही आम्ही दर्शन घेतलं. आणि म्हणलं चला आता दर्शन वगैरे आपलं सगळं झालेलं आहे, थोडीशी पेट पूजा करूयात. मग आम्ही वडापाव घेतलेला आहे, मुलीसाठी घेतलं होतं साबुदाणा वडा. सो झालं असं की साबुदाणा वडा खाल्लेला आहे रुद्रनी आणि मम्मीने खाल्लेला आहे वडापाव. तर आमच्यामुळे मम्मीचा उपवास मोडलेला आहे. ईशानला गरम गरम वडा भाजलेला आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने माझा आजचा दिवस गेलेला आहे. आणि पाहू शकता कुडीतला देव जाण्यासाठी तर प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.